अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. आजचा स्वामी संदेश. विश्वास ठेवा पण अंधश्रद्धा नको. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तू देवावर विश्वास ठेवतोस ना, माझ्यावर विश्वास ठेवतोस ना, पण एक गोष्ट सांग, तो विश्वास आहे की अंधश्रद्धा आहे? आज मी तुला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकून तुझा डोळा उघडेल. आणि जर तू हे समजलास तर आयुष्यभर कोणाच्याही फसवणुकीला बळी पडणार नाहीस. जर तुला खरं सत्य ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिही आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक. बाळा, विश्वास म्हणजे काय माहिती आहे का? विश्वास म्हणजे अंतर्मनातून येणारी श्रद्धा, जी तुला शांतता देते, तुला ताकद देते. पण अंधश्रद्धा म्हणजे काय? अंधश्रद्धा म्हणजे भीतीवर उभा असलेला विश्वास, जिथे तू विचार करत नाहीस, फक्त घाबरतोस. तुला फरक समजतोय का? जर फरक समजत असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी, मला फरक समजतो असे लिहा. बाळा, अंधश्रद्धा कधी सुरू होते माहिती आहे का? जेव्हा तू स्वतःवर विश्वास सोडतोस आणि मग कोणीतरी येतो आणि म्हणतो, हे कर नाहीतर वाईट होईल, हे नाही केलं तर संकट येईल, ही पूजा नाही केली तर नुकसान होईल, आणि तू घाबरतोस, विचार न करता मान्य करतोस. जर तुला कधी कोणी असं घाबरवलं असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिही. श्री स्वामी समर्थ. बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो. एक कुटुंब होतं. ते खूप साधं निरागस होतं. एक दिवस कोणीतरी त्यांच्या घरी आला आणि म्हणाला, तुमच्या घरावर संकट आहे, तुम्हाला विशेष पूजा करावी लागेल, नाहीतर मोठं नुकसान होईल. ते घाबरले. त्यांनी त्या माणसाला पैसे दिले, पूजा केली. पण बाळा, काहीच बदललं नाही. फक्त त्यांचा विश्वास तुटला. बाळा, लोक अंधश्रद्धेत का अडकतात माहिती आहे? भीतीमुळे, अज्ञानामुळे, आशेच्या शोधात. जेव्हा माणूस कमकुवत असतो तेव्हा तो विचार करत नाही, तो फक्त आधार शोधतो. जर तुला वाटत असेल की भीतीमुळे लोक फसतात तर लाईक नक्की कर. बाळा, मी कधीच सांगत नाही की मला घाबर. मी सांगतो माझ्यावर विश्वास ठेव. भीतीतून केलेली पूजा ही अंधश्रद्धा आहे. प्रेमातून केलेली भक्ती ही खरी श्रद्धा आहे. बाळा, तू माझ्याकडे ये, पण भीती घेऊन नाही, विश्वास घेऊन ये, प्रेम घेऊन ये. मी तुला कधीच घाबरवणार नाही, मी तुला समजावणार. जर तुला असं वाटत असेल की खरी भक्ती प्रेमातून असते तर कमेंटमध्ये खरी श्रद्धा लिही. पण बाळा, एक मोठा प्रश्न अजून बाकी आहे. खरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये नेमका फरक कसा ओळखायचा? आणि कोण खरा आहे आणि कोण तुला फसवत आहे? बाळा, तू कसं ओळखशील की तू योग्य मार्गावर आहेस की अंधश्रद्धेत अडकतोयस? बाळा, सर्वात आधी हे समजून घे, खरा मार्ग दाखवणारा आणि तुला घाबरवणारा हे दोन वेगळे असतात. खोटा माणूस तुला घाबरवतो. तो म्हणतो हे नाही केलं तर वाईट होईल.
तो पैशांची मागणी करतो, तो स्वतःला मोठं दाखवतो. असा माणूस तुला देवाजवळ नेत नाही, तो तुला स्वतःकडे बांधून ठेवतो. खरा मार्ग काय असतो हे समजून घे. खरा मार्ग तुला विचार करायला शिकवतो. खरा मार्ग तुला स्वतंत्र बनवतो. खरा मार्ग तुला भीतीमुक्त करतो. खरा मार्ग तुला माझ्याजवळ आणतो, स्वतःकडे नाही. जर तुला वाटत असेल की खरा मार्ग भीती देत नाही, तर कमेंटमध्ये सत्य लिही. बाळा, आता लक्ष देऊन ऐक. ही 2 चिन्ह लक्षात ठेव. भीती निर्माण केली जाते. भीती निर्माण केली जाते. जर कोणी तुला घाबरवत असेल तर तो मार्ग चुकीचा आहे. पैशांवर भर दिला जातो. हे केल्याशिवाय काम होणार नाही असं म्हणत पैसे मागितले जातात. प्रश्न विचारायला मनाई. जर कोणी म्हणत असेल प्रश्न विचारू नको, तर समज तो तुला अंधारात ठेवतोय. लगेच परिणाम देण्याचं वचन. उद्या सगळं ठीक होईल, एका दिवसात बदल होईल. बाळा, जीवन इतकं सोपं नाही. तुझं स्वातंत्र्य हरवतं. तू स्वतः विचार करणं सोडतोस आणि दुसऱ्यावर अवलंबून होतोस. बाळा, यातला तू कोणता क्षण अनुभवला आहेस ते कमेंटमध्ये नक्की लिही. एक माणूस होता. तो रोज मंदिरात जायचा, पण तो नेहमी घाबरलेला असायचा. त्याला वाटायचं आज आपली प्रार्थना चुकली तर वाईट होईल. हा विश्वास नाही बाळा, ही अंधश्रद्धा आहे. कारण देव कधीच तुला घाबरवत नाही. बाळा, आता मी तुला माझं गूढ सत्य सांगतो. मी तुला कधीच सांगणार नाही की माझ्याशिवाय तुझं काही होणार नाही. मी सांगतो, स्वतःवर विश्वास ठेव. मी आहे, पण तूही आहेस. तुझ्यातच शक्ती आहे. बाळा, अंधश्रद्धा तुला कमकुवत बनवते. श्रद्धा तुला मजबूत बनवते. अंधश्रद्धा म्हणते तू काहीच नाहीस. श्रद्धा म्हणते तू सर्व काही करू शकतोस. पण बाळा, एक अंतिम सत्य अजून बाकी आहे. तू कसं जगशील की तुला कधीच अंधश्रद्धा स्पर्श करणार नाही? अंधश्रद्धेपासून कायमचं मुक्त कसं व्हायचं हे ऐकून घे. बाळा, सर्वात मोठी शक्ती कुठे आहे माहीत आहे का? ती ना मंदिरात आहे, ना कोणाच्या हातात आहे. ती तुझ्यात आहे. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस, तेव्हा कोणतीही अंधश्रद्धा तुला स्पर्श करू शकत नाही. जर तुला वाटतं की शक्ती आपल्यात आहे, तर कमेंटमध्ये हो स्वामी, माझ्यात शक्ती आहे असं लिही. बाळा, अंधश्रद्धेपासून वाचायचं असेल तर एक सवय लाव. प्रत्येक गोष्टीवर विचार कर. कोणी तुला सांगितलं तर लगेच मान्य करू नको. स्वतःला विचार, हे खरं आहे का? यामागे कारण आहे का? की फक्त भीती आहे? विचार करणारा माणूस कधीच फसत नाही बाळा. जर तू आजपासून विचार करणार असशील तर लाईक नक्की कर. बाळा, अंधश्रद्धेचा सर्वात मोठा आधार काय आहे माहीत आहे का? भीती. जेव्हा तू घाबरतोस तेव्हा तू कोणाचंही ऐकतोस. म्हणून भीतीवर विजय मिळव. लक्षात ठेव, वाईट काही होणार असेल तर ते तुझ्या कर्मामुळे होईल, कोणाच्या शब्दामुळे नाही. जर तू भीती सोडायला तयार असशील तर कमेंटमध्ये भीती नाही असं लिही. बाळा, तुला घाबरवायला नाही, तुला जागं करायला आलो आहे. मी तुला सांगतो, माझ्यावर विश्वास ठेव, पण अंधश्रद्धा ठेवू नको. मी तुझ्यासोबत आहे, पण तू स्वतःलाही साथ दे. देव तुझ्यातच आहे. बाळा,
लक्षात ठेव, अंधश्रद्धा तुला गुलाम बनवते, श्रद्धा तुला मुक्त करते. अंधश्रद्धा तुला घाबरवते, श्रद्धा तुला धैर्य देते. अंधश्रद्धा तुला खाली खेचते, श्रद्धा तुला उंच नेते. म्हणून विश्वास ठेव, पण अंधश्रद्धा ठेवू नको. श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा जो अजूनही अंधश्रद्धेत अडकलेला आहे. श्री स्वामी समर्थ.